IAS तुकाराम मुंडे हे असे व्यक्ती आहेत की कोणताही नेता आणि विभाग त्यांना 10 महिन्यांपेक्षा जास्त काय सहन करू शकत नाही आणि त्यामुळे सगळे मिळून त्यांची बदली करून टाकतात। आणि तुम्हाला माहित आहे का, या प्रामाणिकपणाच्या बदल्यात त्यांना काय मिळालं आहे? 21 वर्षांच्या नोकरीत 25 पेक्षा जास्त वेळा बदली। तुकाराम मुंडे सरांनी जॉईनिंगच्या तिसऱ्याच दिवशी LTCचा बार बंद पाडला होता। त्यानंतर त्यांची बदली मुंबईत करण्यात आली आणि मुंबईमध्ये जाताच त्यांनी 180 कोटींचा बेकायदेशीर प्रोजेक्ट बंद पाडला। यानंतर त्यांची रवानगी सेल्स टॅक्स डिपार्टमेंट मध्ये करण्यात आली आणि तिथेही त्यांनी 310 कोटींचा टॅक्स फ्रॉड उघडीस आणला आणि मग त्यांना शिक्षण विभागात पाठवण्यात आले। आता इथे कोणत्याही नेत्याचा किंवा उद्योगपतीचा बेकायदेशीर धंदा तर नव्हता, त्यामुळे तुकाराम मुंडे सरांनी शिक्षकांचे जे गैरहजेरीचे प्रमाण 12% होते ते घटवून थेट 2% आणले। तुकाराम मुंडे सर सध्या FDA आयुक्त म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई करत असल्यामुळे चर्चेत आहेत। त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे राज्यभर त्यांची चर्चा सुरू आहे। आता काही भ्रष्ट लोकांना त्यांचे हे काम सहन होत नाही, त्यामुळे तुकाराम मुंडे सरांना जीव मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या। त्यावर तुकाराम मुंडे सरांचे उत्तर होते की उद्या मरण्यापेक्षा आजच मरेन, पण काम तर प्रामाणिकपणेच करेन। आणि त्यांनी त्या सर्वांची फिल्डिंग लावली जे या देशाला स्वतःची खासगी मालमत्ता समजत होते। धन्यवाद।